खऱ्या अर्थानं एक गरिमा राखणारं शहर आहे बुलढाणा। हा परिसर, हा जिल्हा या महाराष्ट्राला एक आदर्शवत आहे। ज्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की महाराष्ट्र नव्हे तर देश त्याकडे बघतो आहे। मग राष्ट्रमाता जिजाऊचं या ठिकाणी सिंदखेडराजा माहेर असेल, शेगावचा पंढरीचा गजानन महाराज असतील, म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की इकडे बुलढाणा जिल्हा या ठिकाणी महाराष्ट्र देश पाहतोय। आणि त्या बुलढाण्यामध्ये देशातलं पहिलं बुद्धिस्ट आंबेडकराईज असणारं चॅनल या ठिकाणी सुरू व्हावं आणि त्यासाठी अट्टहास केलेले परमेश्वर दादा आणि त्यांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला। त्या लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लॉर्ड बुद्धा टीव्हीचे सर्व ज्यांनी ही संपूर्ण प्रक्रिया आपल्यासमोर विशद केली ते सन्माननीय सचिनजी मुनसर, या जिल्ह्याचा मान सन्मान स्वाभिमान बहुजनाचा, आपल्या जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी राहिलेले मार्गदर्शक सन्माननीय रमेशजी घेवंदे साहेब, खरं तर ज्यांच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांचा विचार या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून गाजतो आहे, ते समाजाला महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम, विचार मांडण्याचं काम करतायत। ते जिल्ह्याचे माजी उपजिल्हाधिकारी ज्यांनी स्वतःहून रिटायरमेंट घेतली या चळवळीसाठी, सोन्यासारखी नोकरी असताना पण या चळवळीला समर्पित झालेत आणि त्यांनी पहिल्याच फटक्यामध्ये सत्यशोधक नावाचा महात्मा फुलेवरचा जन्मातला चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित केला। अक्षरशः अंगावर शहारे आणणारे ते प्रसंग या संपूर्ण चित्रपटासाठी ते उभे राहिलेत आणि आत्ता उभ्या महाराष्ट्राचं एक आकर्षण, बहुजन समाजाचं आकर्षण, ज्यांच्या संकल्पनेतनं जो चित्रपट या ठिकाणी साकारतोय, ज्या महामानवाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शेवटची अंत्ययात्रा ज्या भटकर नावाच्या इस्मानं या ठिकाणी स्वतः खर्च करून, स्वतः त्याग करून, स्वतः विकटिक करून या ठिकाणी चित्रित केली, कॅमेरे व्यवस्था केली आणि आपल्यासाठी एक डॉक्युमेंटरी म्हणून उपलब्ध केली। त्या भटकरच्या आयुष्यावर आधारित असणारा एक चित्रपट ज्याचं नाव आहे, जो शब्द केवळ बहुजन समाजाशी निगडित आहे, बुद्धानंतर बाबासाहेबाला जो लागू होतो तो शब्द आहे महापरिनिर्वाण। आणि त्याच नावानं जो चित्रपटात येऊ घातलेला आहे, ज्याचे ते निर्माते आहेत, खूप मोठं काम त्या चित्रपटावर सुरू आहे आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल नक्कीच विहारामध्ये हा सगळा संदेश पुढे भविष्यामध्ये पोहोचणार आहेत। त्या चित्रपटाचे निर्माते सर्व सन्माननीय सुनीलजी शेळके साहेब आणि एकंदरीतच डी.टी. इंगळे साहेब, ज्यांनी रमाई मांडण्याचा या ठिकाणी खूप चांगला प्रयत्न केला आणि आपण सर्व मंडळी, उत्कृष्ट संचालन करणारे, सगळी सभा या ठिकाणी फेस करणारे, दादांचं नाव डवरे दादा, आणि आपण सर्व संख्येने कमी जरी असले पण लोक कमी संख्येचेच क्रांती घडवणारे असतात। दर्दीवान लोक अतिशय महत्त्वाचे असतात, गर्दी महत्त्वाची नाही। गर्दीमध्ये कुठेतरी आवाज हा या ठिकाणी झाकला जातो, दाबल्या जातो, गर्दीमध्ये कुठेतरी माणसं हरवली जातात। पण वामनदादा कडक म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयाच्या न्यारेचं टोक असते, वाणीत भीमा हे तुमच्या करणीत भीमा असता, अरे वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते। हे सातत्यानं मान्य होते, पण वामनदादा कडकांना का वाटलं की 5च लोक पाहिजेत? हे कुठनं घेतलं त्यांनी? ज्या पद्धतीनं तथागतांना सम्यक संबुद्ध या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं, प्रश्न निर्माण झाला, मी कुणाला सांगावं? ज्या लोकांनी माझा त्याग केला होता, जी लोक मला सोडून दिली होती, ते पंचवर्गीय असणारे भिक्खू किंवा पंचवर्गीय ते ब्राह्मण, त्यांना मी सांगितलं पाहिजे। ज्यांनी माझा विचार नाकारला त्यांना मी हा विचार पहिल्यांदा पटवून दिला पाहिजे। आणि म्हणून या 5 लोकांना खऱ्या अर्थानं तथागतानं जे काही धम्माचं ज्ञान, धम्माचं मार्गदर्शन केलं, ते धम्मचक्र प्रवर्तन ठरलं गेलं पहिलं, आणि त्या 5 भिक्खूच्या माध्यमातून तथागताचा धम्म संपूर्ण विश्वामध्ये पोचला गेला। आणि म्हणून वामनदादा म्हणतात, तशा पद्धतीनं प्रचार प्रसार करणारे लोक आम्हाला मिळाले पाहिजे गवंदे साहेब, ते 5 लोक। आणि म्हणून लॉर्ड बुद्धा टीव्हीचा इतिहास सचिन सरांनी अतिशय वास्तविक पद्धतीने या ठिकाणी मांडला, जाहीर ऑन कॅमेरा, हे लक्षामध्ये घ्या।
ऑन कॅमेरा बोलायला त्याच्यासाठी खूप सत्यता आणि वास्तविकता असावी लागते, तेव्हा माणूस फेस करत असतं कॅमेरा. कारण तो कार्यक्रम कधी कुणी रेकॉर्डेड पाहू शकत असतो. आणि म्हणून अशा पद्धतीची ही 5 लोक सरांनी सांगितल्याप्रमाणे एकत्र आली. देशात पहिल्यांदा बहुजनाचं मीडिया असलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात, ज्या चळवळीला, मुवमेंटला, आंदोलनाला या ठिकाणी प्रचार प्रसाराची माध्यमं असतात, त्या चळवळीची अवस्था एखाद्या पाखराच्या पंख तुटल्यासारखी होते. आणि म्हणून आमचा विचार लोकांपर्यंत पोहोचत नाही. या प्रसार माध्यमाचं महत्त्व बाबासाहेबांना त्या काळात जाणवलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा 5-5 प्रकारचे साप्ताहिक, पाक्षिक या ठिकाणी सुरू केले. या ठिकाणी बहिष्कृत भारत असेल, समता असेल, जनता असेल, प्रबुद्ध भारत असेल, मूक नायक असेल. कारण हा इतिहास पेरण्याचं काम, विचार पेरण्याचं काम केवळ आणि केवळ प्रसार माध्यमाच्या द्वारे होते. आपण पाहता प्रिंट मीडियामध्ये आम्ही कुठं एक असणारा आमचा 12, 14, 16 पेपरचा असणारा सम्राटची अवस्था काय झाली. या इलेक्ट्रॉनिकच्या जमान्यामध्ये असणारे हे शेकडो चॅनल्स आणि त्यामध्ये सगळ्या चॅनलवरचे प्रसारण होणारे कार्यक्रम आम्ही कुठे आहे. कुठल्याही चॅनलला बाबासाहेब बुद्धाला दाखवलं नाही. आणि त्या अवस्थेमध्ये या ठिकाणी सचिन मुनसारखे माणसांना वाटावं चॅनल सुरू झालं पाहिजे. आणि त्या परिस्थितीमध्ये चॅनल सुरू झालं. चॅनलचा संपूर्ण इतिहास आपण पाहिला. आणि मधल्या काळामध्ये काय करोना लागला, फायनान्शियल टेक्निकल अडचणी झाल्या, तांत्रिक अडचणी झाल्या. तेव्हा तर लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या माध्यमातून आता मला 16-17 वर्ष होत आहेत. आपण सर्व लोक सातत्यानं स्क्रीनवरती मला पाहता, यूट्यूबवर पाहता. 2200 बुद्ध विहारामध्ये लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रात पोहोचलो. 2200 बुद्ध विहार, 2200 कल्पना करा, ऑन रेकॉर्डेड महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये. तेवढ्या जिल्ह्यातनं जेव्हा चॅनल बंद झालं किंवा चॅनलवर काही ते दाखवलं गेलं, लोकांचे निगेटिव्ह फोन आले. ह्या सगळ्या लोकांना सांगायचं कसं. सतीश भाऊनं सांगितलं, आता सोशल मीडिया आहे, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी या ठिकाणी लवकर प्रसारित होत नाहीत, निगेटिव्ह गोष्टी लवकर प्रसारित होतात. नकारात्मक बातम्या असेल, नकारात्मक संदेश असेल, त्याला लगेच चॅनलला पाय फुटतात, या ग्रुपवरनं त्या ग्रुपवर. आणि मग आख्यायिका उठली, चॅनल विकल्या गेलं. त्याही काळामध्ये आम्ही सांगत होतो, आत्ताही सांगतो, चॅनल विकलं म्हणजे त्याचा व्यवहार झाला खरेदीचा आणि विक्रीचा. कुणी घेतलं आणि कुणाला विकलं, त्याचे काही डॉक्युमेंटेशन असतात का नाही. किती लोकांनी पाहिले, कुणाला माहीत होतं, कुठले बॉन्ड होते, काय होतं, कशा पद्धतीने या आख्यायिका उठवल्या गेल्या. बंधूजन हो, फायनान्शियली ज्या पद्धतीने टेलिपोर्ट सिस्टीम असते किंवा या ठिकाणी जे भाड्यानं आपण घेतलं होतं भाड्या तत्वावर, त्याचं रिअली भाडं थकलं होतं, दिल्या नाही गेलं. कोरोनाच्या काळामध्ये कुठले कार्यक्रम झाले नाही, लोक एकत्र येत नव्हते, एकमेकाला आपण भेटू शकत नव्हतो, विहारात एकत्र गर्दी जमा होऊ शकत नव्हती. तब्बल 2 वर्ष चाललं. लोकांनी या पद्धतीने आपल्याला जाहिरातीच्या माध्यमातून मदत केली. सतीश भाऊनं खरंच सांगितलं, आमच्यात काही उद्योगपती नाही आहे. आमच्या जाहिराती काय ते 1000 रुपयाच्या लेकराच्या वाढदिवसाची. आणि किती वर मायबापाला वाटतं की लेकरू टीव्हीवर दिसलं पाहिजे, जाहिरात दिसली पाहिजे, काही घेणं देणं नाही. मग जर एखाद्या मीडियाला, माध्यमाला अर्निंग सोर्सेस नसतील, एवढी सिस्टीम टीम चालवायची, अख्ख्या महाराष्ट्रातले प्रतिनिधी असतील किंवा ही टेक्निकल काम करणारे इथं 5, 50, 100 लोक असतील, या सगळ्या लोकांना घ्यायचं असेल, त्यांना पेमेंट, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न, त्यांच्या परिवाराचा प्रश्न, नक्कीच बंधूजन हो, एवढी यंत्रणा हँडल करणं, चालवणं तांत्रिकदृष्ट्या या ठिकाणी खूप अडचणीचं झालं. आणि अशा अवस्थेमध्ये संबंधित असणाऱ्या टेलिपोर्टचं भाडं पेड करता नाही आलं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं चॅनल ज्यांचं टेलिपोर्ट होतं त्यांनी स्वतःच्या मतानं त्या टेलिपोर्टवरती, त्या प्रसारण यंत्रणेवरती वेगळ्या पद्धतीचे, ज्याला TRP नाही असे जुने काहीतरी धार्मिक चित्रपटाच्या चॅनलवर सोडायला सुरुवात केली. लोकांनी तेच पाहिलं, कारण कोरोनाच्या काळामध्ये TV पाहिल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि मग सोशल मीडियावर लिहिणं सुरू झालं. हा इतिहास आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तो कुठलाही समाज असो, जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज इतिहास घडू शकत नाही. आणि मग त्यासाठी इतिहास हा वाचला गेला पाहिजे, पण तो वास्तविक सत्य असला पाहिजे. शिवरायांचा इतिहास सुद्धा आपण जाणतो, पण त्यामध्ये बखरी लिहिल्यात. लिहिणारे कोण होते, या ठिकाणी ज्ञान घेण्याचं, ज्ञान सांगण्याचा या ठिकाणी अधिकार कुणाला होता, बहुजनाकडे काय होतं. शिवछत्रपती राजा या ठिकाणी महाराष्ट्राला, देशाला कधी माहीत झाला. महात्मा फुले जर नसते तर कदाचित आज असणाऱ्या बहुजनाला शिवरायांचं दर्शन झालं नसतं, ते सुद्धा गडप झालं असतं, लक्षात घ्या. आणि म्हणून हा इतिहास पेरणारी माणसं ही उभी राहिली पाहिजे. आणि आज या TV चॅनलच्या जमान्यामध्ये, मीडियामध्ये बंधूजनो, या समाजाला जोडण्याचं काम सरांनी सांगितले. हे सगळे आतापर्यंत जे तुम्हाला जाणवत आहे, भीमा कोरेगाव कोणाला किती लोकांना माहीत होता, 25-30 लाख लोकांची गर्दी होते. जबाबदार आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. चैत्यभूमी लाईव्ह असेल, दीक्षाभूमी लाईव्ह असेल, अनेक विहार असतील, कर्तबगार लोक असतील, समाजासाठी चळवळीमध्ये काम केलेले लोक असतील, त्या सगळ्या लोकांना, महाड असेल, माणगाव असेल,
हे दाखवण्याचं काम दुसरं कुणी केलं? इथं झी टी व्ही, ई बाकी कुणी करत नाही आहे. ते चॅनल आहे फक्त आणि फक्त लॉर्ड बुद्धा टीव्ही. ठीक आहे, लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन मधल्या काळामध्ये तांत्रिक अडचणीने बंद झालं. मग समाजातला एखादा महाभाग का पुढे नाही आला, जो करोडपती स्वतःला समजत होता, ज्याच्याकडे पैसे इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी होती? का नाही दुसरं एखादं पर्यायी चॅनल उभं राहू शकलं? का नाही एखादं ते राष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचू शकलं? याचंही आत्मचिंतन, आत्मभान समाजातल्या जाणकार लोकांनी, वैचारिक मानसिकता असलेल्या लोकांनी ठेवलं पाहिजे. त्यांच्यासाठी मला माहीत असेल, भंडाऱ्यामध्ये भाऊराव बोरकर सारखी माणसं उभी राहतात आणि बाबासाहेबाचा पराभव होतो. आजही समाजामध्ये असल्या प्रवृत्तीचे, भाऊराव बोरकरच्या वृत्तीचे लोक समाजामध्ये आहेत. कदाचित परमेश्वर दादा तुम्ही मोठी हिंमत केली, सॅल्यूट आहे तुम्हाला. याच्याही पूर्वी आम्ही लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या कार्यालयाचं इथं उद्घाटन केलं होतं. कावरे साहेब इथे काय त्यांना हे केलं, जिल्हा प्रतिनिधी सरांनी, यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे, जिल्हा प्रतिनिधी झाल्यानंतर साहेब तुम्हाला जिल्हा जोडावा लागेल. 13ही तालुक्यामध्ये त्या पद्धतीचे प्रतिनिधी टाकावं लागतील. त्या बातम्याचं कलेक्शन असेल, कार्यक्रम असेल, आणि तशा पद्धतीचे सगळे असणारे जे काय आमचे कार्यक्रम असेल, तो डाटा असेल, हा चॅनलपर्यंत पोहोचला पाहिजे. तेव्हा तो हायलाईट होईल. गावगावचे विहार, गावगावचे लोक जेव्हा चॅनलच्या स्क्रीनवरती लोकांना दिसतील, तेव्हा लोकांना असं वाटेल की आता आम्ही दिसायला लागलो. आणि म्हणून आता ही खूप मोठी कसरत आहे. इथं ऑफिस सुरू झालं, पण त्या ऑफिस सक्रिय राहिलं पाहिजे. त्या ऑफिसचं शटर लागलेलं नसता कामा नाही, हे लक्षामध्ये घ्या. इथल्या असणारे प्रत्येक विहार तुम्ही जोडले पाहिजेत. इथे असणारे अनेक मोठमोठे महिलांचे संघ आहेत, सतीश भाऊला माहीत आहे. मी यासाठी बोलतो, वयानं तुम्ही खूप मोठी माणसं, तुमच्याबद्दल मांडणी करताना सांगितलं प्रचंड तुम्हाला व्यासंग आहे, परंतु या चळवळीमध्ये, या मुवमेंट्समध्ये मिलिंदचा विद्यार्थी असल्यामुळे स्वाभिमानानं सांगतो, सगळ्याच प्रकारच्या मीडियामध्ये काम केलं मी. इथे सुरभी आकाशवाणी केंद्रावर घेवांदे साहेबाला माहीत आहे, 6.5 महिने मी असिस्टंट डायरेक्टर होतो, म्हणजे आकाशवाणी केंद्रावर काम केलं. लॉर्ड बुद्धा टीव्हीला तर 15-16 वर्षापासून काम करतोय. आज या ठिकाणी मीडिया वार्ता नावाच्या न्यूजपेपरसाठी असिस्टंट रिपोर्टर म्हणून, या ठिकाणी सिनियर रिपोर्टर म्हणून महाराष्ट्रासाठी काम करतो, म्हणजे प्रिंट मीडियाला पण काम करतो. आणि त्यामुळे बीजे आणि मास कम्युनिकेशन, लोककलेमध्ये मास्टर, MSW, BEd, ह्या सगळ्या प्रकारचं ज्ञान, आणि स्वतः लोक कलाकार, लिहिणं, गाणं, वाजवणं, हे सगळे प्रकार करतो, आणि अँकरिंग तर सगळ्याच प्रोग्रामची करतो. हे यासाठी सांगतो की आपल्याला हे सगळं करावं लागेल. आणि हे जर केलं तर नक्कीच प्रशांत सोडणेसारखे चळवळीचे कार्यकर्ते इथं आहेत, सातत्यानं आपल्याला सोबत घ्यावं लागेल. इथं शोधावं लागेल आपल्याला कुठलं स्पिरिट या बुलढाण्यामध्ये आहे, त्या सगळ्या लोकांना सोबत आणावं लागेल. अपेक्षा होती प्रशांत दादा, की आपले जे गवई दादा आहेत त्यांच्याकडनं, की किमान लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या कार्यालयाचं जिल्ह्याचं उद्घाटन तुम्ही करताय, तर किमान लोकांपर्यंत मेसेज गेला पाहिजे. प्रत्येक एरियातून, नगरातून लोक जर या ठिकाणी आले असते तर लोकांना कळालं असतं की आपल्या हक्काचं या ठिकाणी आता कार्यालय सुरू झालं. पण पुढच्या काळामध्ये तुम्हाला प्रत्येक इलाक्यामध्ये, विहारामध्ये जाऊन हा मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून हायलाईट करावं लागेल, प्रसारित करावं लागेल, की आपल्याला अशा पद्धतीनं बुलढाण्यामध्ये लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं आता कार्यालय सुरू झालेलं आहे. आपल्याकडचं असणारं जे काय डाटा असेल, आपल्याकडच्या बातम्या असतील, आपल्या काही परिषदा असतील, कार्यक्रम असेल, मिटिंग्ज असतील, सभा असतील, हा सगळ्या प्रकारचा आंबेडकरी, तथागताच्या, फुले शाहू आंबेडकराचा परिवर्तनवादी, पुरोगामी असणारा हा विचार कशा पद्धतीने आपल्याला मांडता येईल आणि माणसं कशी जोडता येईल, अशा पद्धतीने आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. साहेब, वादानं माणसं दूर होतात, वादानं माणसं दूर होतात, कठोर शब्दानं तीव्र जखमा होतात, युक्तिवादाने टाळ्या मिळतात, आणि प्रेमानं सर्वांची मनं जिंकल्या जातात. आणि म्हणून त्या पद्धतीची मानसिकता आम्हा सर्वांना ठेवावं लागेल. ज्या काही चुका झाल्यात त्या चुका टाळून आपल्याला भविष्यात कसं पुढं जाता येईल, आणि अशा पद्धतीनं या जिल्ह्यातलं तुम्ही सर्व लोकांनी उभं केलेलं जिल्ह्याचं कार्यालय सन्माननीय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचे संचालक सचिन मुनसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव सक्रिय कसं ठेवता येईल, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करावं. या जिल्ह्यामध्ये अनेक गायक आहेत, कलावंत आहेत. इथं मल्हारी दादा गवई भादुल्यावरनं खास आलेत, लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनसाठी सातत्याने लिहितात, गाणे तयार करतायत. या कलावंतांना सुद्धा आपल्याला संधी दिली गेली पाहिजे, कारण हा कलावंत, हा गायक, हा साहित्यिक, वैचारिक या ठिकाणी मांडणी करणारे, ज्या पद्धतीने घेवंदे साहेब यांच्यासारखी माणसं आहेत, ही सगळी माणसं संघर्ष गाथा नावाच्या एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडावी, की त्यांनी त्यांचं आयुष्य कसं उभं केलं, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय खचखळगे खाल्लेत, त्यांनी कसे शिक्षण घेतलं, आज कसे सेटलमेंट झाले, त्यांच्या मुलांना कसं व्यवस्थित लाईनला लावून दिलं, अशा लोकांच्या संघर्ष गाथा सुद्धा आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून जिल्ह्यातनं बाहेर आल्या तर पुढच्या येणाऱ्या पिढीला त्या माध्यमातून एक नवी प्रेरणा आणि एक नवी दिशा या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही सगळी नैतिक जबाबदारी आता आपल्या टीमसोबत जी लोक या ठिकाणी काम करतील त्या सगळ्यांना विनंती असेल. त्याहीपेक्षा इकडे आज महेंद्र मेढे असतील, हिवराळे काका गेले, त्यांचे जॉईनिंग माझ्याच माध्यमातून आहे. जवळजवळ 13ही तालुक्यामध्ये आपण त्या पद्धतीचे लोक टाकलीत. लोकांना उद्युक्त करणं, त्या लोकांना कामासाठी तत्पर ठेवणं,
वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या असणाऱ्या तालुक्यामधले कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना कनेक्टिव्हमध्ये ठेवणं, अशा पद्धतीची तयारी इथून जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या सर्वांची असली पाहिजे. भविष्यामध्ये तरुणाला, युवकांना लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या माध्यमातून जोडणं आणि त्याला खऱ्या अर्थानं वैचारिक प्रगल्भता निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम सचिन मुनसरांच्या माध्यमातून या ठिकाणी मांडण्याची तयारी आहे. अजूनही समाजाच्या अनेक लोकांना, चांगल्या जसं बाबासाहेब म्हणतात की मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया. काही घडलं असेल, बाबासाहेबांना त्याचा अनुभव आला असेल, आज ती अवस्था आहे का नाही याचे आत्मचिंतन, आत्मभान आपल्याला ठेवावं लागेल. आणि म्हणून आज या देशामध्ये UGC बिल 2026चं जे काही वातावरण सुरू आहे, सरांचं ऑब्झर्वेशन अतिशय त्या अनुषंगानं सर सातत्यानं मांडणी करून राहिलेत. कोणीही याच्यावर भाष्य करायला तयार नाही. इथं महाराष्ट्रात असणाऱ्या अनेक विद्यापीठामध्ये कसल्या प्रकारचे आंदोलन नाहीत, चर्चा नाही. आमच्यातले तज्ज्ञ, आमच्यातले साहित्यिक, आमच्यातले सामाजिक कार्यकर्ते, कुणाचा कुठला आवाज नाही. कुणी जे सतीश भाऊ म्हणतात सोशल मीडिया, या युनिव्हर्सिटीमध्ये कुणी लिहायला तयार नाही. आज या UGC बिलबद्दल आपण या ठिकाणी बोलतं झालं पाहिजे. रोहित वेमल्ला असेल किंवा डॉक्टर तडवी असेल, या लोकांच्या ज्या काही संस्थात्मक आत्महत्या झाल्यात, परावृत्त केल्या गेलं त्यांना, उद्या भविष्यामध्ये बहुजनांची, OBC SC ST लोकांची ही लेकरं या हायर एज्युकेशन घेत आहेत, उच्च शिक्षण घेत आहेत. या शिक्षण घेत असताना जातीगत त्यांना या ठिकाणी जे काही त्यांच्यावरती भेदभाव होतो आहे आणि त्या भेदभावाच्या माध्यमातून त्यांनी प्रगती करू नये, त्यांनी पुढे येऊ नये, त्यांची हरासमेंट झाली पाहिजे, असं जे वातावरण त्या संस्थांमध्ये, त्या कॉलेजेसमध्ये, त्या युनिव्हर्सिटीमध्ये निर्माण केल्या जाते. आणि त्या माध्यमातून ही आकडेवारी आपण शोधून पाहिली पाहिजे की अनेक लेकरं बहुजनाची आत्महत्या करतात आणि पुढे या पद्धतीनं हायर एज्युकेशन घेत नाहीत. आणि म्हणून त्यासाठी एक समता नावाचं युनिटी त्या कॉलेजेसमध्ये ते याच्यामध्ये तयार झालं पाहिजे. अशा पद्धतीचं हे सगळं बिल होतं. ते मांडणी करण्यासाठी तयारी होत असताना जे असणारे काही विरोधक होते त्यांना असं वाटलं की झाल्यानंतर आमच्यावर काही कारवाया भविष्यामध्ये होतील. आणि मग त्यांना अपेक्षित या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये ही समता प्रस्थापित झाली नाही पाहिजे की जे मूल्य बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय संविधानामध्ये पहिल्यांदा मांडणी केली, त्या संविधानाची फलश्रुती 75 वर्ष होऊन गेलेत, तरी आजही या देशामध्ये तशा पद्धतीनं समतामूलक वातावरण नाही आहे. संस्थात्मक अनेक ठिकाणी या पद्धतीचा जातीगत भेदभाव या ठिकाणी आजही होताना दिसतो. अनेक मोठमोठ्या शैक्षणिक संस्था असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने असतील, त्याही ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये आरक्षणाच्या माध्यमातून दिलेल्या तरतुदी त्याची पूर्तता होत नाही. आरक्षणाच्या माध्यमातून असलेल्या जागा भरल्या जात नाहीत. या अनेक प्रश्न या देशामध्ये या संविधानाच्या माध्यमातून सगळ्या नियोजन असताना सुद्धा प्रस्थापितांनी हे केलेलं नाही. अनेक युनिव्हर्सिटीमध्ये, अनेक कॉलेजेसमध्ये मागासवर्गीयांच्या जागा, त्यांची पदं बढोतरी जी असते, हे मुद्दाम हे ते पुरस्पर या ठिकाणी होत नाही. म्हणून अनेक मुद्दे आहेत. संघर्ष खूप मोठा आहे, परंतु त्याला वाचापूर्ण लोकांपर्यंत घेऊन जाणं, लोकलढा उभा करणं. महाबोधी बुद्ध विहाराच्या संदर्भात या ठिकाणी सचिन सरांनी सांगितलं, आवाज उठवणारी कुठली यंत्रणा आहे, कुठलं ETV, ZTV, कुठले चॅनल्स आहेत, कोण दाखवतंय आम्हाला, आमचं बुद्ध विहार आहे कोण दाखवतंय, आमच्यातल्या असलेल्या सामाजिक चळवळी कोण दाखवतंय. मग अशा अवस्थेमध्ये एक जर चॅनल, एक नॅशनल लेवलला जे 22-23 राज्यामध्ये दिसते, जर TV चॅनल या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं तग धरून आहे, तर खऱ्या अर्थानं आता आपल्याला त्या चॅनलला पाठबळ दिलं पाहिजे. तो आमच्या बहुजनाचा, मुख्यांचा जसा आवाज बाबासाहेबांनी बुलंद केला मूकनायकाच्या माध्यमातून, तसा तो आवाज आम्हाला बुलंद करण्यासाठी किमान महाराष्ट्रात आता अशा अवस्थेमध्ये बुलढाण्यातनं परमेश्वरदादा गवई, त्यांची इथली असणारी टीम, अजून काय लोकायत फाउंडेशन यांच्या माध्यमातून अशोकजी गोरे साहेब, सर्व अनुभवी आणि बाप माणसं आहात तुम्ही वयानं, तुमच्याकडनं अपेक्षा आहे की नक्की या नव्या पिढीला लाजवेल अशा पद्धतीचं हे काम तुमच्या माध्यमातून झालं तर नक्कीच सतीश पवार सारख्या लेकरांना खूप मोठी प्रेरणा आणि प्रोत्साहन या संपूर्ण प्रक्रियेतनं मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि तशा पद्धतीचे एक सतीश पवार इथे या ठिकाणी उभा राहिला तर चॅनल, मीडिया, प्रसारमाध्यमं आमच्यावर होणारे अन्याय, अत्याचार आणि आमच्या असणाऱ्या सर्वच प्रकारच्या सामाजिक समस्या, आर्थिक समस्या याची उकल करण्यासाठी आम्हाला एकत्र या ठिकाणी यावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज एकत्र येतो तो समाज विचार करतो आणि जो समाज विचार करतो तो समाज प्रगतीच्या आणि विकासाच्या वाटा शोधत असतो. म्हणून त्यासाठी आम्हाला एकत्र आलं पाहिजे, एकत्र बसलं पाहिजे, वैचारिक मंथन आपल्या सर्वांमध्ये झालं पाहिजे. आणि ते करण्यासाठी, ते घडवण्यासाठी लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन आणि त्यांचा कॅमेरा, ही सगळी टीम या ठिकाणी सदैव आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये राहील.
सक्रिय राहील अशा पद्धतीची रास्त अपेक्षा या ठिकाणी ठेवतो. संयोजकांनी आयोजकांनी सिक्वेन्स जरी बदलला, तुम्ही संचालन करते बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आपल्या संपूर्ण टीमला. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.